नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मकर संक्रांत जवळ येत आहे. त्याच्यामुळे आता तयारी फुल चालू आहे बायकांची. त्यामुळे मी आज इथे तिळाची आणि गुळाची चक्की केलेली आहे. इतकी भारी झाली आहे म्हणून सांगू तुम्हाला. मी इथं तीळ घेतलेले आहेत 100 ग्रॅम. फक्त 100 ग्रॅम तिळामध्ये परातभर चक्की झालेली आहे. चला तर मग मी इथं तीळ घेतलेले आहेत, ते एकदम स्वच्छ निसून घ्यायचे आहेत. ते म्हणतात पॅकेटमधले खूप स्वच्छ असतात, पण काहीच गॅरंटी नसते. आपण आपल्या डोळ्याने एकदा चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहे. आणि मी इथं तीळ भाजून घेतलेले आहेत. तिळाची चक्की बनवताना ना तीळ कधी पण भाजून घ्यायचे. यामुळे ना चक्की इतकी आपली चवदार लागते ना. आणि जर तुम्ही कच्चे तीळ वापरताना तर कडसर लागती चक्की. त्याच्यामुळे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत. इथं तीळ आपले चांगले भाजून झालेले आहेत तडतड उडून. आता तीळ थंड होऊस तोपर्यंत आता आपण इथं गूळ कट करायचा आहे. गूळ एकतर तुम्ही चाकूनी कट करा एकदम बारीक बारीक पीसमध्ये, नाहीतर मग खिसणीने खिसून घ्या. याच्यामुळे काय होतं की गूळ पटकीने मेल्ट होतो. आणि जर तुम्ही असं ठोंब्याने कशाने जर फोडला ना तर त्याचे खडे झाले ना मग खूप वेळ लागतो आपल्याला गूळ मेल्ट व्हायला. इथं मी 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. कारण का आपण तीळ 100 ग्रॅम घेतलेले आहेत, त्याच्यामुळे 50 ग्रॅम गूळ जास्ती वाढवून घेतलेला आहे. त्याच्यामुळे चक्की एकदम आपली छान होते. मी जर रोज 1 चमचाभर तीळ खाल्ले ना तर तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणण्याचं हे तीळ काम करतं. आणि गुळामध्ये आयरन आणि पोटॅशियम खूप जास्ती प्रमाणात आहे. त्याच्यामुळे गूळ खाल्लेला कधी पण चांगलाच असतो. आता इथं मी पॅनमध्ये गूळ टाकलेला आहे. हा गूळ सारखा हलवत राहायचा आहे, नाही तर करपण्याची खूप जास्ती शक्यता असते. त्याच्यामुळे गूळ चांगला मेल्ट होऊस तोपर्यंत उलथाण्याने गूळ सारखा आपल्याला हलवत राहायचा आहे की तो पूर्ण एकजीव होईपर्यंत. गूळ मेल्ट व्हायला इथे मला 10 मिनटं लागलेले आहेत एकदम बारीक गॅसवर. बघू शकता तुम्ही किती गूळ छानपैकी आपला मेल्ट झालेला आहे. आता भाजलेले तीळ आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. कारण का ह्याची एकदम पक्की चाचणी झालेली आहे. आपण थेंबभर सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाहीये. त्यामुळून आपल्याला काही चाचणी झालेली काही पाण्यामध्ये टाकून चेक करायची गरज नाहीये. इथे तीळ टाकून एकदम सगळं पूर्ण एकजीव करायचं आहे. आणि इथं चमचाभर गावरान तूप टाकायचं आहे. कारण की आपल्याला इथं पूर्ण जी बाहेर विकत भेटते ना तशी एकदम चमक येते. त्याच्यामुळे इथं तूप टाकायचा आहे. तोपर्यंत आता मी बटर पेपर कट करून तो एका ताटावर टाकणार आहे की जेणेकरून पूर्ण गोल आकार आला पाहिजे आपल्या चक्कीला. तुमच्याकडं जर बटर पेपर नसला ना तुम्ही डायरेक्ट ताटाला तेल लावा, नाहीतर मग तूप लावा. हे बघा आपला एकदम हे चक्कीचं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता हे आपण आता बटर पेपरवर काढून घेऊया. पूर्ण मिश्रण बटर पेपरवर टाकून उलथाण्याला चिटकलेलं सुद्धा मी काढलेलं आहे. आणि एका वाटीला की जी खालनं पूर्ण प्लेन आहे त्याला तूप लावून पटपट 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 मी गोल आकार दिलेला आहे इथे चक्कीला. बघा तुम्ही किती मऊ झालेली आहे एकदम चक्की. पूर्ण काठंसुद्धा एकसारखे दाबून आपल्याला प्लेन करून घ्यायचे आहे. जास्ती जाड पण नाही करायची आणि जास्ती पातळ पण नाही. एकदम मीडियम साईजमध्ये चक्की ठेवायची आहे इथे आपल्याला. आणि मी ही वाटीने प्रेस का करते की जेणेकरून जे आपण विकत चक्की आपल्याला एकदम चकचकीत दिसते ना चमचम चमचम, त्याच्यामुळे पूर्ण प्लेन आपण वाटी फिरवून घेणार आहे. आणि इथे 10 मिनिटांनी थोडंसं थंड कोमट झालं ना मिश्रण की लगेचच आपल्याला चाकूने याचा आकार करून घ्यायचा आहे. तुम्हाला कोणत्या आकारात आवडती त्या आकारात तुम्ही कट करू शकता. मी तर इथे साधंच आपल्या उभ्या आणि आडव्या रेषा मारून कट केलेल्या आहेत. चक्कीचं मिश्रण पूर्ण थंड होऊन तुम्हाला जर वाटलं की मग नंतर ना आपण ह्याच्यावर रेषा मारू, तेव्हा रेषा मारता येणार नाहीत आणि आकारसुद्धा कट करता येणार नाही. ती पूर्ण एकदम अख्खी गोलच्या गोल चपातीसारखा आकार निघेल आणि मग तुम्हाला तो कट करावा लागेल. त्याच्यामुळे मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच ह्याच्यावर रेषा मारून घ्यायच्या. मग थंड झालं की आपोआप चक्कीचे तुकडे वेगवेगळे होतात. तुम्ही ही तिळाची आणि गुळाची चक्की ना पूर्ण महिनाभर स्टोअर करून ठेवली ना तरी पण ही चक्की अजिबात खराब होत नाही. इथे मी 15 मिनिटांनी एकदम थंड झाल्यावर हे पेपरवरचं काढलेलं आहे. आणि बघा किती इझिली ही
तुकडे पण आपोआप निघायला लागलेले आहेत आणि तयार झालेली आहे आपली तिळाची आणि गुळाची ही चक्की. तुम्हाला जर ही चक्की आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि ह्या महिन्यामध्ये तर ही चक्की नक्की करून खा आणि मित्रमैत्रिणींना खाऊ घाला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळाच्या चक्कीला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या रेसिपीसाठी